धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत 48 तास उलटूनही सभागृहामध्ये विरोधकांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली नसल्यानं मविया आक्रमक होण्याची शक्यता. विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट करत असल्यास मवियाचे नेते एकत्र येऊन लढणार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. दमानियांकडून सतीश भोसलेचा आणखीन एक व्हिडिओ ट्विट. सतीश भोसले पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ ट्विट. सतीश भोसले सुरेश धस यांचा कार्यकर्ता, दमानिया यांचा आरोप. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे माझ्याकडे 11 ते 12 व्हिडिओ. अंजली दमानियांचा दावा. तर गाव गुंड पाळले जातात, धसांनी हे थांबवण्याची गरज, दमानियांचं वक्तव्य. धसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर दमानिया आक्रमक. आज विधिमंडळाच्या बाहेर अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची शक्यता. सुरेश धस आणि सतीश भोसलेमधील काही दिवसांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मराठवाड्यामध्ये अनेक पतसंस्थांकडून लोकांची फसवणूक. ज्ञानराधा मल्टीस्टेटमुळे 26 जणांची आत्महत्या. आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप. जप्त केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करत लोकांना पैसे परत करण्याची धसांची मागणी. 9 मार्चला बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी होणार. वडिलांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या, वैभवी देशमुखची मागणी.